नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिडे कॅन्डिडेट्स 2026 या टुर्नामेंटबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ही स्पर्धा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा जो चॅलेंजर आहे त्याच्यासाठी तो डिसाईड करण्यासाठी खेळवली जाते. सो ओपन कॅटेगरीमध्ये गुकेश हा आत्ताचा वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे. सो त्याचा चॅलेंजर पुढचा कोण असणार आणि वुमन्समध्ये जू वेनजून ही वर्ल्ड चॅम्पियन आहे. सो तिचा चॅलेंजर कोण असणार? यासाठी हे जे प्लेयर्स आहेत हे तुमच्या स्क्रीनवर दिसतायत ते बॅटल करणार आहेत. सो टोटल 8 प्लेयर्स आहेत दोन्ही कॅटेगरीमध्ये. ओपन कॅटेगरीमध्ये 8 आणि वुमन्स कॅटेगरीमध्ये 8. मेन्स सेक्शनमध्ये म्हणजे ओपन सेक्शनमध्ये प्रज्ञानंदा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे आणि वुमन्स सेक्शनमध्ये खऱ्या तर 3 होत्या. कोनेरू हम्पी, आर वैशाली आणि दिव्या देशमुख. पण त्यापैकी कोनेरू हम्पीनी विथड्रॉ केलंय वॉर सिच्युएशनमुळे. ही टुर्नामेंट सायप्रसमध्ये होतीये. सो त्याच्याऐवजी ॲना मुझुचुकनी तिची जागा घेतली आहे. सो टोटल 2 वुमन प्लेयर भारताकडनं खेळणार आहेत या टुर्नामेंटमध्ये. सो ही टुर्नामेंट 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता भारतीय वेळेप्रमाणे. तुम्ही स्विडलर आणि गुस्ताफसन यांची मस्त कॉमेंट्री एन्जॉय करू शकता. खूप चांगली कॉमेंट्री जोडी आहे ही. सो आपण काही थोडक्यात माहिती बघूया या टुर्नामेंटबद्दल. किती राउंड असणार आहेत, प्लेयर्स आहेत ते सिलेक्ट झालेत ते कसे झालेत आणि थोडीशी त्याबद्दल माहिती. सो टुर्नामेंट ही डबल राउंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणार आहे. डबल राउंड रॉबिन म्हणजे पहिले राउंड रॉबिन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. 8 प्लेयर्स असणार आहेत. सो राउंड रॉबिन म्हणजे प्रत्येक प्लेयर बाकी सगळ्या प्लेयर्स बरोबर एक गेम खेळेल. त्याला आपण राउंड रॉबिन फॉर्मॅट म्हणतो. जसं स्विस असतं, तसं नॉकआउट असतं, तसं हे राउंड रॉबिन हा पण एक फॉर्मॅट आहे. हा कॅन्डिडेट्समध्ये वापरला जातो. सो डबल राउंड रॉबिन म्हणजे प्रत्येक प्लेयर दुसऱ्या प्लेयर बरोबर 2 गेम्स खेळेल. एक व्हाईटकडनं, एक ब्लॅककडनं. सो असे 8 प्लेयर्स आहेत ते टोटल 14 गेम्स खेळतील आणि त्याच्यामधनं जो सगळ्यात टॉप परफॉर्मर असेल तो कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केला जाईल. टाईम कंट्रोलमध्ये एक थोडासा बदल असतो. नॉर्मली जे 90 मिनिट्स प्लस 30 सेकंड इन्क्रिमेंट असतं, तसं याच्यामध्ये नाहीये. तर 2 तास पहिल्या 40 मूव्हसाठी आणि त्याच्यानंतर 30 मिनिटं प्लस 30 सेकंद इन्क्रिमेंट असा टाईम कंट्रोल आहे. सो ह्यामुळे खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन्स तयार होतात. कारण पहिल्या 40 मूव्हला इन्क्रिमेंट नसतं. सो 40व्या मूव्हला बऱ्याचदा मिस्टेक्स झालेले आहेत आपण बघितलेले आहे. सो अशा प्रकारच्या सिच्युएशन इथे तयार होतात. या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य असं आहे की या टुर्नामेंटमध्ये फक्त फर्स्ट प्लेस मॅटर करतं. सो सेकंड, थर्ड प्लेसला कॅश प्राइज थोडंसं जास्ती असेल, पण फर्स्ट प्राइज जो आहे त्याला खरं प्राईडसाठी जे खेळलं जातं, वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा चॅलेंजर फर्स्ट प्राइजमधनंच बनणार असतो. सो पहिलं येणं या टुर्नामेंटमध्ये खूप महत्त्व आहे. सेकंड, थर्ड प्लेसला एवढं महत्त्व नाहीये. सो प्लेयर्स कोण-कोण आहेत ते बघूया आणि राउंड 1च्या पेअरिंग काय आहेत ते सुद्धा आपण आता बघू. सो ही असणार आहेत ओपन कॅटेगरी आणि वुमन्स कॅटेगरीची पहिल्या राउंडची पेअरिंग्स. हे प्लेयर्स आहेत आणि हे प्लेयर आता कसे आले या टुर्नामेंटमध्ये ते सुद्धा आपण बघू. त्यांचं सिलेक्शन प्रोसेस काय होती. सो सिंदारो एसिपेंको फर्स्ट राउंड आहे. ब्लूबाम वेई, प्रज्ञानंदा अनिश गिरी आणि कारुआना नाकामुरा. सो असे पेअरिंग असणार आहे आणि वुमन्सची पण पेअरिंग इथे तुम्हाला दिसत आहेत. सो ही राउंड 1ची पेअरिंग असणार आहे. उद्या यांच्यामध्ये मॅच आहे ती सुरू होईल. आपण प्लेयर्सबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आणि बघूया की ते प्लेयर्स इथपर्यंत कसे पोहोचले. या टुर्नामेंटपर्यंत पोहोचणं हे सुद्धा खूप कठीण असतं. सो या प्लेयर्सनी काही-काही टुर्नामेंट जिंकून किंवा रेटिंगच्या मदतीने ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. सो बाय रेटिंग हिकारू नाकामुरा हा याच्यामध्ये आलाय. याच्याबद्दल बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीज झाल्या की हिकारू नाकामुरा वेगवेगळ्या त्याच्यापेक्षा कमी रेटिंगच्या टुर्नामेंट खेळा आणि क्रॅमनिकने त्याच्यावरती एलिगेशन्स केली होती. पण तो या टुर्नामेंटपर्यंत आता येऊन पोहोचलाय. त्यामुळे तो एक प्लेयर आहे. फॅबियानो कारुआना हा दुसरा प्लेयर आहे जो फिडे सर्किट च्या ज्या काही टुर्नामेंट्स असतात त्याच्यामधनं क्वालिफाय होऊन तो आलाय. अनिश गिरी ग्रँड स्विस टुर्नामेंट असते. त्या ग्रँड स्विस टुर्नामेंटमधनं 2 विनर निवडले जातात. तर गिरी आणि ब्लू बाम हे दोघं त्या टुर्नामेंटमध्ये फर्स्ट आणि सेकंड आले होते. त्यामुळे ते दोघं आहेत. आणि वर्ल्ड कपमधनं 3 विनर असतात. तर त्याच्यामध्ये वेई दुसरा आला होता. तो वेई याबुखेर सिंदारो वर्ल्ड कप जिंकला होता. तो फर्स्ट आणि आंद्रे सिपेंको वर्ल्ड कपमध्ये तिसरा आला होता. सो तो एक स्पॉट. असे 8 स्पॉट असणार आहेत. फिडे सर्किटमधनंच प्रज्ञानंदाचं पण सिलेक्शन झालंय. सो बऱ्याच जणांची मिक्स्ड ओपिनियन्स आहेत याच्याबद्दल, कोण जिंकणार याच्याबद्दल. बऱ्याच जणांना वाटतं फॅबियानो कारुआना जिंकू शकतो. त्याच्याकडे चान्स आहे. जसं की मॅग्नस कार्लसन म्हटला होता. ओल्ड अमेरिकन्स आर फेव्हरेट्स. सो त्याच्यामध्ये नाकामुरा किंवा कारुआनाला चान्स असू शकतो. या टुर्नामेंटमध्ये कोणाचा फॉर्म कसा आहे याच्यानुसार बऱ्याच गोष्टी डिसाईड होतील. या 8 प्लेयर्सपैकी एसिपेंको आणि ब्लू बाम हे जिंकण्याचे चान्सेस सगळ्यात कमी आहे असं बऱ्याच जणांना वाटतंय. कारण ते त्या लेव्हलच्या टुर्नामेंट्स एवढ्या खेळलेले नाहीयेत. याबुखिर सिंदारो हा आत्ता तुम्ही बघितलं वर्ल्ड कपमध्ये त्यांनी खूप
चांगला परफॉर्मन्स दिला. ब्रिलियंट कॅल्क्युलेटर आहे तो. थोडासा एक्सपिरियन्स त्याच्याकडे याचा कमी आहे, पण तो नक्कीच या टुर्नामेंटमध्ये जिंकू शकतो. वेई तुम्हाला माहिती असेल, जेव्हा तो सुरुवातीला आला तेव्हा खूप अग्रेसिव्ह प्लेयर म्हणून आपण ओळखतो त्याला. पण आता तो जरा सॉलिड प्लेयर झालाय. पण तो सुद्धा आपण बघितला वर्ल्ड कपमध्ये 1 सेकंडवरती चांगल्या मूव्स खेळून तो सुद्धा हे करू शकतो. प्रज्ञानंदासाठी महत्त्वाचं असणार आहे कन्सिस्टन्सी माझ्या मते. त्याच्याकडचा क्लास आहे तो नक्कीच चॅलेंजर लेव्हलचा आहे. पण त्याचे कन्सिस्टंटली त्याला जास्ती स्कोर करायला लागणार आहे. हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असेल. आणि अनिश गिरी साठी त्याचं प्रिपरेशन हे सगळ्यात मोठं त्याचं एक पॉवर आहे असं आपण म्हणू, की पण तो किती विन स्कोर करेल हे आता बघायला लागेल. मागच्या कॅन्डिडेट्समध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी 14 ड्रॉज केले होते. त्याच्यावरनं त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. सो या टुर्नामेंटमध्ये गेम जिंकण्याला सुद्धा बरंच महत्त्व आहे. नुसत्या ड्रॉ करून होणार नाही. सो त्यांच्याकडनं नक्कीच आपल्याला काही-काही गेम्स बघायला मिळतील. कारुआना हेवी क्राउड फेव्हरेट आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की कारुआना इज द क्लिअर फेव्हरेट. पण कारुआनाचं सुद्धा आता एजनुसार सिंदारो आणि याच्या मानाने तो थोडासा आता त्याचा एज जास्ती आहे. सो इंटरेस्टिंग असेल बघणं, की शेवटच्या टुर्नामेंटपर्यंत, शेवटच्या गेमपर्यंत स्टॅमिना कसा टिकून राहतो या प्लेयर्सचा. जसं की तुम्हाला आठवत असेल लास्ट राउंडमध्ये मागच्या वर्षी कारुआना आणि नेपोमनिशीच्या गेममध्ये कारुआनाला विनिंग पोझिशन होती, पण तो कन्व्हर्ट करू शकला नाही. सो यूथची जी एनर्जी आहे, सिंदारो किंवा वेई सुद्धा आपण त्याच्यात म्हणू शकतो, 25-26 वर्षाचा आहे. ती किंवा प्रज्ञानंदा यासारखे प्लेयर्स, म्हणजे खालचे 2 प्लेयर्स जर मी सोडले, तर या तिघांपैकी यूथ जिंकणार का? हा जो एक्सपिरियन्स ग्रुप आहे 30 ते 40 मधला, हा जिंकणार याच्यामध्ये आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. हे पहिले 3 प्लेयर्स आहेत, यांना खूप नक्कीच एक्सपिरियन्स आहे. प्रज्ञानंदा एक कॅन्डिडेट्स खेळायला आहे आणि वेई आणि सिंदारोसाठी हा पहिलाच चान्स असणार आहे. सो हे असणार आहेत ओपन कॅटेगरीमधले प्लेयर्स. आणि वुमन्स कॅटेगरीमध्ये या सगळ्या प्लेयर्स असणार आहेत. झू जिनर, तान जोंगी चायनीज प्लेयर्स. अॅना मुझुशुक जसं मी म्हटलं, की कोनेरू हम्पीला रिप्लेसमेंट म्हणून ती आलेली आहे. बिबिसारा गोऱ्याचकेना आणि लाग्नो या प्लेयर्स आहेत. आणि भारताकडनं दिव्या देशमुख आणि वैशाली या 2 प्लेयर्स आहेत, त्या खेळणार आहेत. सो ही टुर्नामेंट तुम्ही YouTubeवरती फॉलो करू शकता, गेम्स फॉलो करू शकता, वेगवेगळे चॅनल्सवरती कॉमेंट्री असेल. मी तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही जसं मी म्हटलं स्वेल्डर आणि गुस्ताफसन यांची कॉमेंट्री बघू शकता. खूप चांगली कॉमेंट्री असते त्यांची, इन्साइटफुल कॉमेंट्री असते. सो ही तुम्ही फॉलो करू शकता. आणि मी सुद्धा चॅनलवरनं तुम्हाला अपडेट देत राहीन. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.